स्टुडंटचा डेटा स्टोअर करायचा आहे, ज्यात रोल नंबर आहे, फोन नंबर आहे, परत जर लेट्स से रिझल्टचा फॉर्मॅट आहे. तर ह्यांना वेगवेगळा डेटा टाइप लागतो. लाइक रोल नंबर विल बी इन इंट, boolean will be result, long will be phone number. ठीक आहे. तर ह्यांना एका एकाच ठिकाणी स्टोअर करायचं, एका स्टुडंटचा डेटा आहे. तर ह्यासाठी आपण क्लास यूज करू शकतो. तर आता क्लास स्टुडंट आपण एक मेथड पण घेऊया. आता to access this information in another program, we have to create object of the student class. ठीक आहे. आता what is this student? This is the class. S1 is the object, and new is the keyword used for memory allocation of the S1 object, आणि student in a double bracket is constructor. Initialize any class, or to access the data of any other class, we have to initialize the object of that class. And this is the sort of syntax to initialize any object. So here student is class, S1 is object of that class, new is the keyword which gives memory to the object. Student is the constructor. ओके. आता मी इथे असं रोल नंबर कसा ऍक्सेस करणार, विथ S1 डॉट रोल नंबर इज इक्वल टू लेट्स से 1. आता इथे रोल नंबर प्रिंट होतोय, तर मी प्रिंट स्टुडंट हा मेथड कसा कॉल करणार, विथ S1 डॉट प्रिंट स्टुडंट. ओके. आधी मी सगळ्या व्हॅल्यूज लिहून घेते. S1 डॉट रिझल्ट इज इक्वल टू ट्रू, S1 dot phone number is equal to 99444 L. तर म्हणजे हा एक सेट झाला एका स्टुडंटचा, जो डेटा याच्यामध्ये आपण बनवतोय डायरेक्टली. वेगवेगळे आता मी लेट्स से अजून एक स्टुडंट बनवायचा आहे मला. अजून एक स्टुडंटचा डेटा आहे. S2 roll number is equal to 2. S2 dot result is equal to false. S2 dot phone number is equal to S2 dot
प्रिंट स्टुडंट. आता इथे 2 वेळा प्रिंट स्टुडंट कॉल होणार. फर्स्ट S1 मधनं जेव्हा प्रिंट स्टुडंट कॉल होणार, तेव्हा रोल नंबर प्रिंट होणार 1 आणि जेव्हा S2 मधनं प्रिंट स्टुडंट कॉल होणार, तेव्हा रोल नंबर प्रिंट होणार 2. ओके, 1 and 2. ठीक आहे. ट्राय करा तुम्ही.